तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण चाललो होतो जोगेश्वरी मातेच्या दर्शनासाठी. मग काय लक्ष्मणीला होतं छत्रपती संभाजीनगरहून आल्याच्या नंतर मग काय आम्ही काढली गाडी आणि चाललो आपण जोगेश्वरी माता व इंद्रगडी माता यांच्या दर्शन करण्यासाठी. मग काय मस्त एन्जॉय करत चाललो होतो. त्याच्यामध्ये मस्त आपली धन्नू पळत होती, मस्त सननन पिरिरी. मग पुढे आलो तर मस्त वातावरण व्हायला होतं. वातावरणाचा इतका भारी आनंद घेत होतो की लय भारी. मग पुढे आल्याच्या नंतर आपले मित्र भेटले आपल्याला धारल्याचे. आपले मित्र ट्रॅक्टर जोडायचं. मग त्याला म्हणलं भाऊ आपली काही मदत हवी का? नाही म्हणे भाऊ एकदम ओके झालं म्हणे, काय हरकत नाही. त्याच्यानंतर आलो आपण कमानीपाशी आल्याच्या नंतर मस्त गाडीचा क्लच दाबला आणि गाडी चालली मस्त पंगाट पुढे. मग आपले मित्र भेटले काशीनाथ भाऊ. मग काय पुढे आल्याच्या नंतर मारुती महाराज की जय म्हटलं. मारुती महाराजचं मंदिर आलं, दर्शन वगैरे केलं आणि पुढे गेलो. पुढे गेल्याच्या नंतर असं एकदम भारी वातावरण व्हायलं होतं. डोंगर म्हणजे एकच नंबर. घाटनांद्रा गावाला लाभलेला एक मस्त एक अलौकिक हिरा म्हणजे आमची जोगेश्वरी आई व इंद्रगडी माता आणि मनवाई माता यांच्या कृपा आशीर्वादाने सगळं काही एकदम व्यवस्थित आहे. त्याच्यानंतर पुढे आल्याच्या नंतर मस्त गाडी वगैरे मग म्हणलं खाली घेतो. म्हणलं भाऊ खाली जायला तर गाडी जागा नव्हती. मग काय आम्ही कशी वाट केली आणि गाडी पण खाली घेऊन गेलो. हे बघा किती अडचणीतून गाडी चालवली. मग काय पुढे लागलो रोडला आल्याच्या नंतर एकदम मस्त एन्जॉय चालू होता. त्याच्यामध्ये एकदम स्पीड ब्रेकरवरून कुदलो आणि खूप अवकाळ झाली. मग काय एकदम वळण इकडे फिर तिकडे फिर एकदम भारी वातावरण वाटत होतं मस्त. मग काय पुढे आल्याच्या नंतर तर एकदम एकच ना. पुढे आल्याच्या नंतर आपल्याला काही यात्रेकरू भेटले. यात्रेकरूला रामराम केल्याच्या नंतर मग आपण आपली बॅग घेतली आणि चाललो देवीच्या दर्शनासाठी. खाली आल्याच्या नंतर इतकं भारी वाटत होतं वातावरण की एकच नंबर. मग काय लक्ष्मण मी एन्जॉय करत मस्त चाललो होतो खाली. लक्ष्मणला म्हणलं हे बघ म्हणलं किती सुंदर असं वातावरण म्हणजे एकच नंबर, काही विषय नाही. त्याच्यानंतर एकदम चालायला तर अशी मजा येत होती पायऱ्यांवरती एकदम भारी. मग काय मंदिराजवळ आल्याच्या नंतर आपल्याला आपले गावकरी भेटल्याच्या नंतर त्याला रामराम वगैरे केला मस्तपैकी. हे बघा लक्ष्मणला तर इतकं भारी वाटत होतं की. मग काय मित्रांनो आपण आलो देवीपाशी आल्याच्या नंतर मग हातपाय वगैरे धुतल्याच्या नंतर मग आपल्याला जायचं होतं मंदिरामध्ये. लक्ष्मणला म्हणलं चाल म्हणलं आपण मंदिरामध्ये जाऊ. मंदिरामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं असं वातावरण आहे. हे पाहू शकता आमचं बारो म्हणजे जोगेश्वरी देवीचं एकदम पाणी तर कधी ना आटणारं असं राहतं. थंडगार पाणी राहतं पिण्यासाठी. आईचं दर्शन वगैरे घेतलं आणि मग काय हे पाहू शकता तुम्ही किती छान पद्धतीने असं इकडं मस्त घरामध्ये आमची जोगेश्वरी माता निवास करते. त्याच्यानंतर आईला म्हटलं की पाणी पाऊस यंदा चांगला होते, शेतकऱ्याचं चांगलं काम होते. मग काय तिथून निघलो आपण. आता आपल्याला जायचं होतं खाली महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि मग काय लक्ष्मणजवळ दिली बॅग. लक्ष्मण म्हणे भो ही बॅग तुम्हीच घ्या म्हणे, मला एक तर चालता नाही उरलं म्हणे, खूप अवकाळ होऊ लागली म्हणे. मी आणलं यार काय माणूस आहे तू. मग काय त्याच्याजवळ बॅग दिली आणि त्याला म्हणलं चाल म्हणलं मी तुझी शूटिंग वगैरे करतो म्हणलं, तुला ब्लॉगमध्ये एकदम व्हायरल करतो म्हणलं. मग त्याने खूप मजा घेतोय म्हणे तू. मग काय वरती आल्याच्या नंतर गाडीवर बसलो मग जायचं होतं इंद्रगडी आई देवीच्या दर्शनासाठी. मग काय काढली आपली गाडी. मग चाललो आपण इंद्रगडी मातेच्या दर्शनासाठी. मग आपला लक्ष्मण म्हणू लागला आपला एकदम भारी सेल्फी काढा म्हणे. म्हणलं ठीक आहे म्हणलं काही हरकत नाही. हे बघू शकता तुम्ही इंद्रगडी माते इकडे जाण्याचा रस्ता एकदम सुसज्ज आणि स्वच्छ आहे. पुढे आल्याच्या नंतर मग तर काय एकदम भारी डोंगर दरे एकदम भारी वाटत होती. मग पुढे आल्याच्या नंतर गेलो आम्ही देवीच्या दर्शनासाठी. वरती आल्याच्या नंतर मग काय लक्ष्मणला म्हणलं आपण हातपाय वगैरे धुवून घेऊ म्हणलं. तळ्यामध्ये पाणी आलेलं होतं हातपाय धुण्यासाठी. मग काय मी चाललो होतो. लक्ष्मणला म्हणलं मंदिरात जाण्याच्या अगोदर हातपाय तर धुवाच लागणार, कारण नाही का हातपाय धुतल्याशिवाय आपल्याला आतमध्ये जावं नाही लागणार. दिसायला या तळ्याचं पाणी इतकं अशुद्ध आहे पण हे इतकं पवित्र आहे की चांगलं एकदम. माणसाला काही रोगराई असली तर ते निघून जाते.
तरी मित्रांनो तुम्ही इथं आल्याच्या नंतर इथं हातपाय वगैरे व पाण्याला नाव ठेवू नये. मग काय लक्ष्मणनं मी हातपाय धुतल्याच्या नंतर मग काय लक्ष्मणला म्हणलं चाल, म्हटलं आपल्याला दर्शनासाठी जायचं. मग काय मंदिराकडे आलो. मंदिराकडे आल्याच्या नंतर मग काय चाललो आपण मंदिरामध्ये पाहू शकते किती छान पद्धतीनं असं हे मंदिर आपलं इंद्रगडी मातेचं बनवलेलं आहे. हे पाहू शकता तुम्ही किती. मग काय पायरीचं दर्शन वगैरे घेतलं. म्हणलं चाल, म्हणलं आपण मस्त दर्शन वगैरे घेऊ आणि देवीचा आशीर्वाद घेऊ. त्याच्यानंतर मग काय घंटा वगैरे वाजवली. मग पुढे आल्याच्या नंतर देवीचं दार बंद होतं. दार आम्ही ओपन केल्याच्या नंतर दर्शन केलं. हे बघा आमच्या इंद्रगडी मातेचं मंदिर किती सुंदर पद्धतीने. बोला इंद्रगडी माता की जय. त्याचप्रमाणे आम्ही मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर इथं जिल्हा परिषद मार्फत एकदम छान पद्धतीनं भिंत बांधायचं काम चालू होतं. मग त्याच्यानंतर आम्ही इकडं आल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही किती स्वच्छ परिसर एकदम भारी केलेला आहे. जिल्हा परिषदच्या माध्यमातून संरक्षण भिंतीचं काम चालू होतं. मग काय डोंगराकडे आम्ही तिकडे जास्त पुढे गेलो नाही. लक्ष्मणला म्हणलं पळशीन वगैरे. मग काय इथूनच वापस चाल. त्याच्यानंतर आपले महादेवाच्या मंदिरामध्ये आलो. महादेवाच्या मंदिरात दर्शन वगैरे तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीची आमची महादेवाची पिंड अशी एकदम भारी सजवली आहे बेल फुलांनी. मग काय त्याच्यानंतर बाहेर आलोच्या नंतर मग काय इथं चांगल्या पद्धतीने सुखसुविधा आणि भाविकांना येण्यासाठी रोमांचं बांधकाम चालू होतं. मग त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर डोंगराच्या कडेला संरक्षण भिंतींचं काम चालू होतं. भिंती वगैरे एकदम छान पद्धतीने अशा केल्या होत्या. वरती कंपाऊंड वगैरे मारणारे म्हणे या तारांना. मग काय खाली वगैरे बघितलं, म्हणलं पहिल्यासारखी मजा येणार नाही. मग काय लक्ष्मण म्हणे मी बी येतो म्हणे भाऊ पाहायला. मग काय लक्ष्मणला म्हणलं वरती ये, म्हणलं भाऊ काही हरकत नाही. तुम्ही पाहू शकता अशा हा पद्धतीने बांधकाम बोर्ड आहे. तुम्ही वाचू शकता कोणत्या पद्धतीने काम चालू आहे. त्याच्यानंतर घरी आल्याच्या नंतर संतू बाबाकडे गेल्याच्या नंतर बाबाचं चालू होतं काम. बाबाला म्हणलं एकच नंबर घर झालं, म्हणलं भाऊ तुमचं काही हरकत नाही. तर रामकृष्ण हरी मंडळी, आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला